नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 22 फेब्रुवारी 2026 रोजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीचा पेपर क्रमांक माध्यम मराठी संच ए यामध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हा जो पेपर आहे, या पेपरमधील बुद्धिमत्ता चाचणी या पेपरचे आपण आज विश्लेषण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, प्रश्न क्रमांक 26 यामध्ये खालील चारही घन एका घनाच्या विविध बाजू आहेत. त्यामध्ये 1 ते 6 अंक लिहिले आहेत आणि 6 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला एखाद्या अंकाच्या विरुद्ध बाजूचा अंक शोधायचा असतो, त्यावेळी पहा, आता आपल्याला 6च्या विरुद्ध शोधायचा आहे. या ठिकाणी 6 हा अंक आहे आणि आपल्याला 2 सारखे अंक पाहायचे असतात. आता यामध्ये पहा, 3 आणि 3 हा अंक सारखा आहे. यामध्ये सुरुवातीला आपण मग 3 लिहून घेऊया. 3च्या नंतर 2 आहे आणि त्याच्यानंतर 1 आहे. इथे त्याचप्रमाणे संख्या घेऊया. इथे 3 आहे, त्यानंतर 6 आहे आणि त्यानंतर 5 आहे. हा 3 3 गेला आणि 6च्या विरुद्ध पृष्ठावर 2 हा अंक असेल. ऑप्शनमध्ये पाहूया आपण. या ठिकाणी आहे हा 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, पाहुणा अतिथी मग पुत्र यासाठी आत्मज, चोर साव मग आजीसाठी माझी येईल. या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि समोरची उत्तर आकृती आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 बाजू आहेत. 5 बाजू आहेत तर 2 कमी झाल्या, 1 2 3. तर आपण पुढे मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहेत. तर आपल्याला 2 कमी कराव्या लागतील, म्हणजेच किती होतील? 6. पुढे पाहूया आपण. या ठिकाणी पहा, 1 2 3 4 5 6 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी 79ला 64 आहेत, तर 59ला किती? 7 आणि 9 याच्या मधातली संख्या 8, 8चा वर्ग 64. 5 आणि 9 याच्या मधातली संख्या 7, 7चा वर्ग 49. तुमच्या मित्राने आकाशकंदील केला आहे हे पाहताच तुम्ही काय कराल? त्यावेळी आपण त्याचे कौतुक करूया. एका रांगेत राज डावीकडून 8व्या, अथर्व उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभे आहे. पहा, डावीकडून 8व्या क्रमांकावर आणि अथर्व आहे उजवीकडून 6व्या क्रमांकावर. आणि अथर्व आणि राज यांच्या दरम्यान फक्त मुली उभ्या असून त्या मुलीमध्ये मध्यावर उभ्या असलेल्या शर्वरीचे मुलीमधील स्थान हे 9वे आहे. म्हणजे पहा, इथे ती 9व्या क्रमांकावर आहे. म्हणजे या ठिकाणी इकडे 8 असतील आणि इकडे 8 जण असतील. तर त्या रांगेतील मुलामुलींची एकूण संख्या किती? 8 आणि 6 मुले किती होतील? 14. आणि मुली पहा, दोन्ही बाजूच्या 8 आणि 8 16 आणि ती मधातली एक 17. म्हणजे असे एकूण झाले 31 मुले. ऑप्शन नंबर 1. स्वप्नील उगवत्या सूर्याला नमस्कार करून घरापासून सरळ 100 मीटर. पहा, म्हणजे सूर्याला नमस्कार केला याचा अर्थ तो पूर्वेकडे जात आहे. पूर्वेकडे जाऊया 100 मीटर. आणि उजवीकडे काटकोनात वळला, उजवीकडे इकडे वळला तो काटकोनात 100 मीटर. पुन्हा एकदा तो उजवीकडे वळला, त्यानंतर डावीकडे म्हणजे इकडे वळला पुन्हा तो 100 मीटर. ते आता तो त्याच्या कोणत्या दिशेला घर, पहा इथून निघालेला आहे आणि तो इथे पोचला आहे, तर त्याचं घर कोणत्या दिशेला असेल? ही दिशा कोणती आहे? वायव्य. पुढचा प्रश्न आपण पाहूया. जॉनपेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहारचा जन्म 28 मार्च 1998 रोजी गुरुवारी झाला. मग जॉनच्या 3ऱ्या वाढदिवशी कोणता वार? आता पहा, जोहारचा जन्म 28 मार्चला झाला आहे. 5 दिवस मागे यावं लागेल, म्हणजेच
23 मार्च 1998ला जॉनचा जन्म झालेला आहे. 98, त्यानंतर 99, पुढे 2000 आणि 2001 असं पाहावं लागेल. म्हणजे तिसरा वाढदिवस त्याचा 2001ला असेल. आता पहा 23 मार्चला कोणता वार येईल? मग मागे गेल्याच्यानंतर शनिवार येईल. इथे येईल शनिवार, मग येईल रविवार. लीप इयर असल्यामुळे सोमवार कटला, इथे येईल मंगळवार आणि 2001ला येईल बुधवार. प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतात? संख्या, समसंख्या आणि मूळ संख्या. या मोठे आहे संख्या, समसंख्या आणि मूळ संख्या. कारण काही समसंख्या ह्या मूळ संख्या आहेत, म्हणजेच 2 ही समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. त्यानंतर या ठिकाणी वेन आकृती दिलेली आहे. मजुरी करणारे, शेती करणारे आणि नोकरी करणारे, आणि याच्यावर आधारित प्रश्न आहे. पहा, नोकरी करणारे किती लोक शेती करतात? नोकरी करणारे, या ठिकाणी नोकरी आणि या ठिकाणी शेती दोन्हीमध्ये असणारे म्हणजे 5 आणि 9, 5 आणि 4 म्हणजेच 9. त्यानंतर पुढचा प्रश्न, फक्त एकच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? फक्त एक म्हणते, म्हणजे 17, 20 आणि 13 एकूण झाले 50. त्यानंतर खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, या ठिकाणी आपल्याला चौकटीमध्ये कोणती संख्या येईल पाहायचं आहे. याचे उत्तर येईल 24. आणि हे उत्तर कसे आले हे तुम्हाला मला सांगायचे आहे, अन्यथा कमेंटमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर पुढे पाहूया. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. पहा, मधात 144 म्हणजेच 12चा वर्ग आहे हा, आणि बाजूला 18, 24, 16, 4, 8, 6 हे जे संख्या आहेत ह्या सगळे काय आहेत? याचे अवयव आहेत. मग इथे सुद्धा त्याचा अवयव येईल, म्हणजेच 36 फॅक्टर्स. खालील पदांच्या त्यांच्या समान वैशिष्ट्यांचा एक गट होतो आणि वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद पर्यायाशी निवडा. हळद, कांदा, बटाटा. या ठिकाणी पहा, गाजर, मुळा, बीट हे काय आहेत? मूळ आहेत, आणि आले जे आहे ते खोड आहे, म्हणून आले बरोबर. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय आकृतीतून निवडा. या ठिकाणी तंतोतंत म्हटल्यानंतर अगदी आपल्याला बारकाईने पाहावे लागते. या ठिकाणी दुसरी आकृती ही तंतोतंत जुळणारी आहे. या ठिकाणी इथे गोल हवा होता, त्यानंतर इथे हा आकारात काळा आहे त्यामुळे हा आकार चुकलेला आहे, आणि इथे खालचा आकार चुकलेला आहे. पुढची आकृती पाहूया. तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला हवी. या ठिकाणी पहा, ही आकृती अगदी तंतोतंत जुळते. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील संख्यांच्या त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार एक गट होतो आणि वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या गटाशी जुळणारी संख्या आपल्याला निवडायची. पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 44, 1064, 1328, 1972 यामध्ये उत्तर आहे 1784. जर उत्तर आपल्याला समजले असेल तर ठीक, जर समजले नसेल कसे आले तर मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये आपल्याला त्याचे स्पष्टीकरण देण्यात येईल. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 24 कंसामध्ये 16 आणि 20. आता या ठिकाणी पहा, 4 आणि 2 6, आणि इथे 2 आणि 0 याची बेरीज होईल 2. 6 आणि 2 याच्यामध्ये फरक आहे 4, आणि 4चा वर्ग 16. इथे पहा, 6 आणि 2 8, 2 आणि 1 3, फरक आहे 5, हा आहे 5चा वर्ग 25. 9 आणि 2 11, 7 आणि 1 8, या ठिकाणी फरक आहे 3, 3चा वर्ग 9. मग आपल्याला अशाच प्रकारची या ठिकाणी संख्या शोधायची आहे. तर
7 आणि 2 इथे होतात 9. 1 आणि 1 2 या दोघांमध्ये फरक आहे 7. 7चा वर्ग 49 म्हणून हे ऑप्शन बरोबर. पुढे एका सांकेतिक भाषेत GOAT हा शब्द SKYF अशा पद्धतीने लिहितात. पहा जी साठी यस आलेला आहे. आपण इथे ABCD पाहूया. इथे पहा जी साठी आपल्याला यस म्हणजे समोरून जेवढा क्रमांक आहे तेवढाच मागून क्रमांक. पुन्हा ओ या ठिकाणी आहे ओ, तर ओ साठी आलेला आहे के, म्हणजे समोरून आणि मागून ही सारखीच संख्या आलेली आहे, सारख्याच क्रमांकाचं ते अक्षर आहे. तर अशा पद्धतीने ही सांकेतिक भाषा आहे. मग KING हा शब्द कसा लिहिता येईल, तर तो OQLS अशा पद्धतीने तो लिहिला जाईल. एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 3 बरोबर 31. आता पहा इथे 2 गुणिले 3 31 कशा आलेल्या आहेत, तर 2चा वर्ग 4, 3चा घन 27. 27 आणि 4 यांची करा बेरीज म्हणजे येईल 31. 3चा वर्ग 9, 4चा घन 64 यांची बेरीज करा 73. मग आपल्याला अशाच पद्धतीचे संख्या पाहिजे. आता मग 4 गुणिले 5, मग 4चा वर्ग 16 अधिक 5चा घन 125. मग यांची करा बेरीज म्हणजे किती होईल ती 141. ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी तक्ता दिलेला आहे आणि क त र यासाठी काही सिम्बॉल दिलेले आहेत. वेलांटी, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. याच्यावरून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून करवत हा शब्द कसा लिहिता येईल. करवत हा शब्द लिहिण्यासाठी पहा हा क, त्यानंतर हा र, हा व आणि हा त अशा प्रकारे शब्द हा लिहिता येईल. सोबतच्या तक्त्यातील चिन्हाचा उपयोग करून कवी या शब्दाचे विरुद्धलिंगी रूप कसे लिहाल म्हणते. कवीचे विरुद्धलिंगी कवयित्री. मग आता तक्त्यात सांगितल्यानुसार आपल्याला कवयित्री याचे रूप हे तयार होईल. तुमच्या परिसरात तुम्हाला कचरा साचल्या दिसला तर तुम्ही काय कराल. आपण मित्रांना एकत्र करून कचरा उचलून त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावूया. पुढे पहा प्रश्न आकृती आहे आणि त्याच्यानंतरची कोणती आकृती येईल हे पाहायचे आहे. या ठिकाणी वर आहे, खाली आहे, उजवीकडे, मग काय येईल आपल्याला ही डावीकडे. पुन्हा पाहू. या ठिकाणी सारखीच आकृती आहे EEXXHH, मग सारखीच II. या ठिकाणी इथे आरसा आहे, आरशातली प्रतिमा. आरशातली जेव्हा प्रतिमा पाहत असतो आपण तेव्हा उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे होते. ही आकृती आरशातली प्रतिमा ही बरोबर आहे. त्यानंतर पुढे पहा आरशातली प्रतिमा ही अशा पद्धतीने होईल. आता या ठिकाणी पाण्यातल्या प्रतिमा आहेत. पाण्यातल्या प्रतिमा पाहत असताना वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर होत असते. या ठिकाणी पहा पाण्यातली प्रतिमा ही अशा पद्धतीने दिसेल. पुढे ही देखील पाण्यातली प्रतिमा आहे. ही पाण्यातली प्रतिमा अशा पद्धतीने दिसेल. पुढचा प्रश्न. वरील अक्षरमालेतून डावीकडे 7वे अक्षर, उजवीकडे 8वे अक्षर यांच्या दरम्यान येणाऱ्या पहा इथे आपण पाहून घेऊया. ABCD काढू आपण. या ठिकाणी पहा डावीकडून 7वे अक्षर म्हणजे हे जी,
त्यानंतर उजवीकडून 8वे अक्षर म्हणजे आर येईल. यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? 5, 6, 7, 8, 9, 10 अक्षरे आहेत. तर या अक्षराच्या निमपट म्हणजेच 5 अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान असतील? म्हणजे 5 अक्षरे आपल्याला पाहायची आहेत कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत. यल आणि आर. पा यल आणि आर आपण इथे पाहूया ABCD मध्ये. हा आर आणि हा एल यांच्या दरम्यान असणारी ही 5 अक्षरे MNOPQ. म्हणून आपले उत्तर काय आहे तर LR. पुढे पहा, संख्या मालिकेतील किती संख्यांना 3 ने निशेष भाग जातो? 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या 27, त्यानंतर 33, त्यानंतर 45 आणि 90 म्हणजे 4 संख्या. वरील शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत? या ठिकाणी जोड अक्षरे विचारलेली आहेत. ज्ञ, श्व, त्यानंतर कृष्ण, कृष्णाचा, पर्वतमधला व त्याच्यावरती रफार आहे. आणि पहा, कला जो खाली रफार आहे तो जोड समजला जात नाही, पण वच्या वर जो रफार आहे तो जोड अक्षर समजला जाते. त्यानंतर ष्ट आणि हा श्र म्हणजे एकूण 6. पुढचा प्रश्न, सरोवर, फौज, मृग, श्रावण, हरिण हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? या ठिकाणी हा जो श्र आहे हा शला रफार देऊन श्र जर झाला असेल तर पहा त्याचा वर्णानुक्रम आधी येईल फौज, त्यानंतर मृग, मग श्रावण, मग सरोवर आणि हरिण म्हणजेच मध्यभागामध्ये येईल श्रावण. कदाचित हा प्रश्न बादही होऊ शकेल किंवा याचे उत्तर श्रावण असू शकेल. गटात न बसणारे आता पद ओळखा. या ठिकाणी 144 12चा वर्ग आहे, 324 18चा वर्ग आहे, 576 24चा वर्ग आहे म्हणजे वेगळा हा 484. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. 57 55 91 आणि 45 वेगळं पद आहे 57. पुढे कोबी, वांगी, मेथी, शेपू यामध्ये वांगी, बाकी पालेभाज्या आहेत. पुढे या ठिकाणी पहा, जेवढे भाग केले आहेत त्याच्या निमपट भाग हे रंगवलेले आहेत. 8 पैकी 4, 4 पैकी 2, 6 पैकी 3, पण इथे चुकलेले आहे म्हणजे हे वेगळे पद आहे. या ठिकाणी इथे बेरजेचे चिन्ह आहे पण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून हे वेगळे पद आहे. पुढे खालील संख्यांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या या ठिकाणी ओळखायची आहे. इथे पहा, 4 ही 2ची डबल आहे, ही 3ची डबल आहे, ही 5, ही 7, ही 13 आणि ही 17 म्हणजे या सर्व मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्येची डबल आहे म्हणजे इथे येईल 22. 11ची डबल 11 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर पुढे आपण पाहूया 126 102 80 60 या ठिकाणी या संख्यांमध्ये जो फरक आहे तो आहे सुरुवातीला 24, त्यानंतर 102 आणि 80 यामध्ये 22, त्यानंतर 20, मग इथे 18 एवढा फरक असायला हवा म्हणजेच कोणती संख्या येईल 42. आणि 42 आणि त्यानंतर 26 यामध्ये कितीचा फरक येईल 16चा फरक येईल. सोबतच्या आकृतीत चौकोनाची संख्या त्रिकोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे? आपण त्रिकोणाची संख्या पाहूया. पहा 1 2 3 4 हा 4, त्यानंतर हा 5 आणि हा 6,
आणि हा मोठा 7, म्हणजे त्रिकोण होत आहेत 7. आता आपण चौकोन मोजूया. पहा चौकोन किती होत आहेत. सुरुवातीला आपण हा मोठा 1 घेतला. त्यानंतर पहा इथे हा भाग टाकल्यामुळे 2 3 खालचे होत आहे. त्यानंतर 4 5 6 7 वरचा एक घेऊ 8, हा एक 9, पुन्हा 10 आणि हा 11, म्हणजे एकूण चौकोन होत आहेत 11. म्हणजेच त्रिकोणापेक्षा चौकोन हे 4ने जास्त आहेत. म्हणजे ऑप्शन 4ने जास्त झालेले आहेत. प्रश्न पुढचा पाहूया. खालील संख्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन त्या मालिकेतील चुकीचे पद आपल्याला ओळखायचे आहे. या ठिकाणी या मालिकेमध्ये 50 हे चुकीचे पद आहे. या ठिकाणी 49 हवे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील चिन्हांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे आकृती पहा. या ठिकाणी शेवटी जो आहे भरलेला गोल तो आल्या सुरुवातीला. मग इथे शेवटला काय आहे? आयत आहे, तो आला सुरुवातीला. मग इथे सर्वात शेवटी आहे त्रिकोण, तर सुरुवातीला काय येणार? त्रिकोण. आणि बाकी जशास तसे, म्हणजे याचा क्रमांक हा. म्हणजे पुन्हा काय राहील? आयत, भरलेला गोल आणि रिकामा गोल, म्हणजे ऑप्शन नंबर 1. खालील आकृतींच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून निवडायची आहे. या ठिकाणी पहा प्रत्येक वेळी एक रेष कमी झालेली आहे. सुरुवातीला इथली एक रेष कमी झाली. त्यानंतर पहा ही एक आणि ही एक, 2 रेषा कमी झाल्या. त्यानंतर 1 2 आणि ही 3 रेषा कमी झाल्या आहेत. तर आता 4 रेषा कमी झालेली आकृती ही पुढील आकृती असेल. म्हणजे ही आकृती पहा आता 1 2 3 आणि 4, इथे 4 रेषा कमी झालेल्या आहेत. म्हणजे आकृती क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान असून त्यांच्या वयाची आजची बेरीज किती आहे? 45 वर्ष. म्हणजेच 21 आणि 24 वर्ष, म्हणजे दोघांची बेरीज आहे 45. प्रणव काय आहे? 3 वर्षांनी लहान, म्हणजे हा 21 वर्षाचा आहे. अहमदच्या आजचे वय प्रणवच्या आजच्या वयाच्या 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. मग आता याची करा 3 भाग, 7 7 7, मग त्याची डबल घ्या 14 वर्ष आणि त्याच्यात 2 वर्षांनी जास्त, म्हणजे 2 वर्ष वाढवले 16 वर्ष. म्हणजे अहमदचे वय किती आहे? 16. त्यानंतर पुढचा, स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहेत. अवधूतकडे पहा सुनीलकडे कमी आहेत. अवधूतकडे सुनील आणि राम यांच्यापेक्षा अनुक्रमे 4 व 5 रुपये जास्त आहेत. म्हणजे सुनील हा राम, सुनीलपेक्षा 4 रुपये आणि याच्यापेक्षा 5, म्हणजे हा सगळ्यात कमी असणार. हा कोणता? राम. फणसाला काजू म्हटले, काजूला आंबा म्हटले, आंब्याला संत्रे म्हटले, तर संत्र्याला सफरचंद. तर आमरस कशापासून तयार कराल? आमरस हा आपण तयार करतो आंब्यापासून, आणि आंब्याला काय म्हटलं आहे? संत्रे. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? या आकृतीमध्ये पाहत आपण मोजूया त्रिकोण किती आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हा एक मोठा 7 आणि हा एक मोठा 8, म्हणजे एकूण त्रिकोण आहेत 8. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ज्या प्रश्नाचे उत्तर आपणास समजले नाही आणि त्याचे स्पष्टीकरण हवे असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपणास त्याचे स्पष्टीकरण नक्की मिळेल. धन्यवाद.